श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे 26 मे रोजी असणाऱ्या संकष्ट चतुर्थीला करा हे उपाय. या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करतात. व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते. चला जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय. जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा. ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःच्या जवळ ठेवावे. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. व्यवसाय संबंधित समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालिसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थित असेल किंवा बुध दोषांपासून मुक्ती मिळवण्याची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून अडलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावी. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गणपते नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील व सुख समृद्धी याची वृद्धी होईल. असे आहेत संकष्ट चतुर्थीला करावयाचे काही उपाय. श्री स्वामी समर्थ.